खरंय. नाशिकची माणसं ही गोडच आहेत, परखडही आहेत आणि मुद्द्याला हात घालतात. तुम्ही देखील अनेक मुद्दे उपस्थित करत असता. पावसाळी अधिवेशनादरम्यान आपण ट्रिपल तलाकचा मुद्दा उपस्थित केलेला काही महिला आपल्याला आपल्या मतदारसंघातल्या येऊन भेटल्या असं तुम्ही म्हणालात. नेमकं काय म्हणणं होतं त्यांचं? भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान, त्याच्यामध्ये सगळ्यांना समानता मिळालेली आहे. म्हणजे सर्व जाती धर्म, स्त्री पुरुष, उंच नीच, गरीब श्रीमंत हे आपल्या देशामध्ये काही नाही आहे. आपण वी आर इन इक्वॅलिटी. मग माझं म्हणणे, ही इक्वॅलिटी जी आहे, ही समानता जी आहे, समाजामधल्या प्रत्येक घटकाला मिळायला पाहिजे. आणि मला वाटलं, माझ्याकडे एक मागच्या 1.5 महिन्यामध्ये तीन प्रकरणं आली. त्या माझ्या मुस्लिम समाजातील भगिनी होत्या आणि त्यांना जो त्यांच्या कुटुंबियामधून त्यांच्या नवऱ्याकडूनच झालेला त्रास होता, तिघी बुरख्यामध्ये होत्या. म्हणजे ते ज्या सगळ्या गोष्टी पाळायला पाहिजे त्यांच्या धर्माच्या, ते सगळं ते करत होत्या. पण नवऱ्याला दुसरं लग्न करायचंय म्हणून तू मला तलाक दे. बरं, नवऱ्याला काय होतं की आपल्याकडे सुद्धा कधी कधी जर नाही पटलं, म्हणजे आपल्या देशामध्ये जो काही कायदा आहे त्याच्यामध्ये एकच लग्नाला परवानगी आहे. दुसरं जर कोणाला लग्न करायचं असेल तर पहिलं लग्न अस्तित्वामध्ये ते लग्न करता येत नाही. परंतु ह्या ठिकाणी त्याला दुसरं लग्न करायचंय तर त्याने दुसरं लग्न करून घेतलंय. आधी एकशी रजिस्टर मॅरेज आहे आणि तिला तलाक न देता किंवा जे काही कोर्टमध्ये आपण जे डिवोर्स घेतो ते न घेता त्याने दुसरं लग्न करून टाकलंय आणि मग रजिस्टर मॅरेज आहे म्हणून तू सही कर. नाही केलं तर त्या महिलेला इतक्या पद्धतीने त्याने त्रास दिला की नवराच तिला सांगतो, मी तुझा अमुक या पुरुषासोबत तुझं हलाला करून टाकेल. मला असं वाटतं की ह्याच्या इतकी वाईट गोष्ट कुठलीच नाही. आणि आपल्या महाराष्ट्रात का घडू द्यायचं, का घडावं? प्रत्येक भारतामध्ये राहणाऱ्या महिलेला समान अधिकार आहे. तो माझ्या हिंदू महिलांना पण आहे आणि तो माझ्या मुस्लिम भगिनींना पण आहे. मग प्रश्न निर्माण होतो की आपल्या देशामध्ये कायदा हा सगळ्यांसाठी समान आहे. मग मुस्लिम मॅरेज ऍक्ट जो आहे त्याच्यामध्ये तर मोदीजींनी सुधारणा केली. कारण सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं 2017 मध्ये की ट्रिपल तलाक हे अनैसर्गिक आहे. कोणी फोनवरती तलाक 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 सांगून तलाक होऊ शकत नाही आणि ह्याच्यावरती केंद्र सरकारने कायद्यामध्ये सुधारणा करावी. आणि त्याच्यामुळे मोदीजींनी 2018 मध्ये मुस्लिम मॅरेज ऍक्टमध्ये सुधारणा केली आणि त्याच्यामध्ये मुस्लिम महिलांना संरक्षण देण्याचं काम मोदीजींनी केलं. त्यांना पोटगी मिळावी ह्या दृष्टिकोनातून त्या कायद्यामध्ये सुधारणा करण्यात आली. माझ्याकडे आलेल्या तिन्ही महिलांना तलाकसाठी दबाव टाकणं त्यांच्यावरती, त्यांना जीवे मारण्याची धमकी देणं आणि त्यांना तलाक देऊन किंवा घटस्फोट देऊन कुठलाही पोटगीचा विचार न करणं. एक तर महिला आली होती, तिच्या मुलाची 25,000 रुपये फी भरायला तिच्याकडे पैसे नाही. नवरा 9 कोटी जीएसटी भरतो. 9 कोटी जीएसटी भरणारा नवरा जर 25,000 बायकोला दुसरं लग्न करून घेतलंय आणि पहिल्या मुलाला तो शिकवण्यासाठी पैसे देत नसेल, किती नालायकपणा आहे हा. आणि त्या महिलेच्या पोटगीचं तिच्या घराचे हप्ते सगळे थकलेत. मग अशा पद्धतीने जर कुठं होत असेल समाजामध्ये तर मला असं वाटतं की दुर्दैवाने त्या मुस्लिम समाजा होत्या आणि मी त्यांचा विषय घेतला. म्हणजे मला कुठल्या समाजाच्या बद्दल याच्यात कोणाला टार्गेट नाही करायचंय. पण या देशातली कुठल्याही समाजातली कुठल्याही धर्मातली महिला जी आहे ही सुरक्षित राहायला पाहिजे. आणि ह्या दृष्टिकोनातून मी विधिमंडळामध्ये मागणी केली होती. मी परत सांगेल की मी नाशिकच्या पोलीस आयुक्तांकडे ह्या तिघी महिलांना घेऊन गेली होती आणि तिन्ही महिलांना पोलीस आयुक्तांनी न्याय देण्याचा प्रयत्न केला. FIR दाखल केली. त्या सर्वांना आज शासन झालेलं आहे. पण प्रश्न, त्यांना शासन होऊन फक्त प्रश्न सुटत नाहीये. जोपर्यंत त्या महिलांना त्यांचं कंपन्सेशन मिळत नाही, त्यांना पोटगी मिळत नाही, त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था होत नाही, तोपर्यंत हा समाजाचा प्रश्न अतिशय भीषण होतोय. तुला सांगते, ह्याच्याने समाजाचा सोशिओ इकॉनॉमिक स्तर जो आहे देशाचा आणि राज्याचा हा खालावतोय.
त्याचं कारण आहे, जर त्या मुलांना शिक्षणासाठी पैसे नाही मिळाले, त्या महिलेला पोटगीसाठी पैसे नाही मिळाले, तर ती बिचारी कुठंतरी धुणी मांडी करणार शिक्षण नसेल तर. आणि मुलं तिची शिकणार नाही, बेरोजगारी वाढणार आणि मग ते कुठंतरी गुन्ह्याकडे वळणार. आणि म्हणून ह्या सगळ्याच विषयाकडे बघत असताना सरकारने उपाययोजना करायला पाहिजे. म्हणून मी समान नागरी कायद्याची मागणी केली होती की ह्या देशामध्ये जन्मलेल्या प्रत्येक नागरिकाला एकच कायदा, एकच नियम हा असायला पाहिजे.